नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या सोशल मीडियावरती जून महिन्याचा हप्ता आहे, हप्ते वितरणाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज लाखो बहिणी पाहत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना हा जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल, ई-केवायसीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणी दररोज चुकीची माहिती पाहत आहेत आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची फेर तपासणी बाकी आहे अशा लाडक्या बहिणींसाठी अपडेट आपण नेहमीच देत असतो। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशाच प्रकारची उत्कंठा मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणीच्या पात्र आहेत तर यांना लागलेली आहे। आणि कारण का जुलैचा पहिला आठवडा संपलेला आहे, साधारणतः 8 तारीख उजाडली असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR जो आहे तो अजून महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला नाही आहे। कारण का जर GRच नसेल तर त्यानंतर कुठल्याही प्रकारची घोषणा सध्या होणार नाही आहे। कारण का सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असेल किंवा काही गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे राज्य शासन आहे किंवा संबंधित व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे तर ती आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य किंवा इतर गोष्टींमध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ते वितरणाचा GR अजून प्रसिद्ध झाले नाही आहे। कारण का सध्या महाराष्ट्रामध्ये कंडिशनच तशी असल्यामुळे अजून या संदर्भातला निर्णय झालेला नाही आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR होईल त्याच्यानंतर साधारणतः याच आठवड्यामध्ये, आज बुधवार आहे, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हा GR प्रसिद्ध होऊ शकतो। पण हप्ते वितरण या आठवड्यात होणार नसून पुढील आठवड्यांमध्येच जाणार हे मात्र आता कन्फर्म झालेलं आहे। कारण का हप्ते वितरणाचा GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे या आठवड्यामध्ये जर हा GR येत असेल तर हप्ते वितरण हे साधारणतः पुढील आठवड्यामध्ये जाणं अपेक्षित आहे। आणि याचबरोबर ई-केवायसी संदर्भात लाडक्या बहिणींना चुकीचे मेसेजेस येत आहेत, ई-केवायसी सुरू होणार आहे असे मेसेजेस आहेत तर आपण देखील ई-केवायसी संदर्भात वाट पाहत आहोत। पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची ई-केवायसी झालेली नाही आहे, यांना एकच विनंती की अजून शासनाने ई-केवायसी संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाही आहेत। आणि अजून ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी देखील अजून ई-केवायसी म्हणजे त्यांची कागदपत्र फेर तपासणी अजून सुरू झाली नाही आहे, पुढील आठवड्यांमध्ये सुरू होणं अपेक्षित आहे। आपण देखील या संदर्भातली माहिती संबंधित विभागामार्फत घेत आहोत आणि हप्ते वितरणाचा GR आल्यानंतर लगेचच माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। त्यामुळे साधारणतः जुलै महिन्याच्या तिसऱ्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण अपेक्षित आहे आणि GR आता कुठल्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो। तर या संदर्भातली माहिती आपण घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। येणारा हप्ता जो आहे तो केवळ जून महिन्याचाच 1500 रुपयांचाच हप्ता येणार आहे। 2 हप्ते अजून एकत्रित वितरणासंदर्भात तसा शासन निर्णय होणं बाकी आहे किंवा तसा शासन निर्णय होणं आवश्यक आहे। जून आणि जुलै जर हे 2 हप्ते एकत्रित मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, पण तसा शासन निर्णय होणं गरजेचं आहे। तर अजून मिळालेल्या माहितीनुसार जूनचाच हप्ता येणार आहे आणि लक्षात घ्या की वाढीव हप्ता सध्या जून महिन्यामध्ये मिळणार नाही आहे, या संदर्भात शिफारस करण्यात आलेली आहे। लवकरच याचं लक्षात घ्या, विचार करून निर्णय होऊ शकतो। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।